रानातली कामं खोळवून पडलेली आहेत, परंतु अजून बाळाचा काय तपास लागलेला नाही. तर बाळाला कुठं गेला आणि कुठं नाही मंडळीला विचारतो आणि मग त्याला गावात हुडकाय जातो. कारभारने कारभारने ही बी तपास नाही हिचा सुद्धा. आतापर्यंत झालं, परंतु आता कुठे गेली कुठं नाही. काय झालं? अगं बाळ्या कुठं आहे? बाळा? हा? अहो मला तरी काय ठाऊक कुठं गेलाय तो. अहो सकाळपासून त्याचा तपास आहे का घरात? म्हणजे तपास नाही. नाही ना. मी गावात जातो आणि 2 माणसाला सांगतो बाळाला तेवढा आमच्या घरी हुडकून आणा. बरोबर. हा? अहो लवकर या बरं का. चल, मी जेवण तयार ठेवते. राम राम. माझं नाव बाळ्या. रात्रंदिवस शेतीत मला कामाला ठेवलाय भावाने थोरल्या. अहो काय तुम्हाला सांगायचंय मंडळी हो. आमची थोरली वहिनी आणि थोरला भाऊ गावचा पाटील. पण काही म्हणा, ह्या दोघा नवरा बायकोनं माझा खिसना खिस काढायचं चालवलंय बघा. आवाज जवळजवळ तुम्ही विचार करा, आज मी लग्नाच्या वयाच्या बी पुढे चाललोय, तरी बी ह्यांच्या ध्याना म्हणत काय माझ्याविषयी आहे ना. त्या आबाला जर काय बोलावं तर आबा निबार मारल, आणि वहिनीला काय म्हणावं तर भाकरी द्यायची नाही वहिनी. पण काही म्हणा, जरा थोडासा रगीलपणाच करतो. रानातच जात नाही, काय का व्हायना जातो आणि त्या रंगीच्या इथं खेळत बसतो. गेलं पाहिजे का बा. काय लाका बाळ्या येड्यावानी करतोय? कुठे हिंडतोय? आज रानातली कामं बोंबलत पडले ते. उसाला पाणी द्यायचंय, बैलांना पाणी पाजायचंय, आणि तू अजून इथं 1 वाजता इथपर्यंत काय अजून? आबा बैलाला पाणी पाजा गेल तू. मग बैल म्हणला बाळ्या तू हिरीत पडशील, तू काय हिरीत येऊ नकोस, आम्ही जाऊन पाणी पिऊन येतो. आणि हिरीच्या कडेला बैल गेले, नुसतंच पाण्याकडे डोकवायला लागली. दोन्ही बैल दिली हिरीत टाकू. मग काय करतो आता? मोठ्याला कोण झोपायचं तुला? आता 2-3 दिवसांनी फुगून वर येतेलीच की. आणि तशीच झोपायची का? नाही मारून टाकलीस का बैल? हो, जिवंत आहे ती. असं कर, रानात जा, उसाला पाणी दे आणि टमाट्याला तोड आली तेवढी तोडून घे टमाटी. काल टमाट्याला पाणी दिलं, हा, आणि आज बघायला गेलो मी. बर. तर कुशाल टमाटर लाल होऊन माझ्याकडे बघायला लागलं. मग काय केलं? ज्या रागाची चिपळी जी आली का नाही, हा, सगळंच टमाटर शेंगार. अरे नालाय का, त्या टमाट्याचा कलरच लाल का असतो? कलरच लाल आहे होय. मग मला वाटलं रागानेच माझ्याकडे बघते म्हणून टाकली शेंगरून. लय शानाच, पाणी दे. उसाला पाणी द्यायला गेल तू. हा, ऊस म्हणला माझ्या खाली आणि गारवाय, आताच नको पाणी देऊ. ऊस कधी बोलतो का? आईला मग उसात हागाय बसलेला माणूस बोलत असत. बरोबर बरोबर. म्हणून तू त्याचं ऐकलं आणि तू इकडे आलाच होय. नाही नाही आता जातो. जा रानात ना, मुस्काडीत पाडीन. नाही ना, चाललो घ्या. जा लवकर. आणि बरं मी तुम्हाला उद्या सांगतो. हा, रानात ना आल्यावर रानात ना आले. चल लवकर, चल. मी आता रानात निघालोय, पण जरा माझं जरा थोडस मनाव घ्या. उद्या सांगतो, उद्या सांगतो की. तू सांगाल ती गोष्ट दे, तू काळजी करू नको. ती तेवढं देणार ठेवलं का नाही म्हणजे विषयीच मागल ती तुला. रानातली कामं क्लिअरच कामाची काळजीच करू नका. जाऊ का बा? चल.